नमस्कार बंधू भगिनींनो, जय श्रीराम. बंधू भगिनींनो, सदाचार हा माणसाचा खरा दागिना आहे. धन, मान आणि यश यांपेक्षाही चांगले चारित्र्य अधिक मौल्यवान असते. आजच्या धावपळीच्या जगात ज्ञान वाढत आहे, पण संस्कार मात्र कमी होत आहेत. म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत सुसंस्कारांची अमूल्य शिदोरी, सदाचार श्लोक. हे श्लोक फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत, तर रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आहेत. प्रत्येक श्लोकात एक मौल्यवान जीवन मंत्र आहे, जो मुलांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि प्रत्येक कुटुंबाला योग्य दिशा देईल. चला तर मग श्रद्धेने आणि एकाग्रतेने या सदाचार श्लोकांच्या प्रवासाला सुरुवात करूया. सत्याचा धरुणी मार्ग चालावे नेहमी आपण, सदाचाराच्या तेजाने उजळेल जीवन. गोड बोलावे सर्वांशी, ठेवावा प्रेम भाव, मृदू वाणीने जिंकता फुले जीवन राव. प्रामाणिक कष्टांनी कमवावा प्रत्येक घास, सुख समाधान लाभते निर्मळ होई श्वास. दया क्षमा करुणा ठेवावी अंतरी जाग, सद्गुणांच्या प्रकाशाने दूर पळे अंधार. वेळेचा करा आदर, आळस ठेवा दूर, शिस्तीच्या या मार्गाने यश मिळे भरपूर. पालकांचा ठेवा मान, गुरुचा करा सन्मान, त्यांच्या आशीर्वादाने उजळे जीवन प्राण. मत्सर लोभ अहंकार सोडावे मनातून, नम्रतेच्या सुवासाने नाते फुले जीवनातून. स्वच्छ ठेवू तन मन, स्वच्छ ठेवू घरदार, स्वच्छतेच्या सवयीने सुख नांदे निरंतर. संकट आले जीवनात नको कधी घाबरू, धैर्य संयम परिश्रमाने यश शिखर गाठू. सदाचाराची ठेवू साथ सदैव प्रत्येक क्षणी, सुंदर होईल जीवन लाभेल कीर्ती जनी. वचन दिले ज्या क्षणी पूर्ण करावे ते काम, शब्द पाळणाऱ्याला मिळतो खरा सन्मान. संकटात जो धावतो धरुणी मदतीचा हात, तोच खरा सज्जन उजळवी जीवन वाट. परधनाची लालसा मनात ना धरी, संतोषाच्या धनाने सुख अंतरी भरी. चूक झाली आपुली मान्य करावी तत्क्षणी, स्वीकारातूनच मिळते यशाची गती खरी. रागाच्या ज्वाळांनी जळते आधी मन, शांततेच्या सावलीत फुलते जीवन. दररोज नवे ज्ञान आनंदाने शिकावे, विद्येच्या प्रकाशाने जीवन उजळावे. निंदा कधी न करावी, ठेवावा निर्मळ भाव, गुण पाहणाऱ्यालाच मिळतो जनमान भाव.
सर्वांशी प्रेमाने ठेवावा स्नेहभाव, एकतेच्या शक्तीने फुलतो जीवन ठाव. सत्यसेवा सद्भाव ठेवावा जीवन धर्म, अशा पवित्र आचरणी सफल होई कर्म. सदाचाराचा दीप अंतरी सतत जळो, आपुल्या सत्कर्मांनी विश्व आनंदी हो. श्रीराम जय राम जय जय राम. बंधू भगिनींनो, आजच्या या श्लोकांपैकी एक जरी श्लोक आपण मनापासून आचरणात आणलात तरी आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक परिणाम घडतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांना, विद्यार्थ्यांना आणि मित्रांना शेअर करा आणि अशाच संस्कारमय व बोधपर व्हिडिओसाठी भक्तमित्र दीपक जाधव सर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण पुढील सदाचार श्लोक पाहणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.